हाय हॅलो नमस्कार। आज आम्ही चाललोय सातेरीला। कोल्हापूर जिल्ह्यातील बीडशेडच्या पुढं आहे हे मंदिर। सातेरी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। वातावरण संध्याकाळ झालेले आहे, सूर्यास्ताची वेळ आहे, वातावरण जबरदस्त झालेलं आहे। चला आता आपण दर्शन घेऊया। येताना असं पहिला पायऱ्या आहेत थोड्याशा, त्या चढून मंदिर आहे। महादेवाचं मंदिर आहे सातेरी। पुरातन काळातील पांडवकालीन मंदिर आहे हे, म्हणजे पूर्वी पांडवांचं राज्य होतं त्यावेळेला हे मंदिर बांधलेलं। श्री शंभू महादेव मंदिर, सातेरी डोंगर। तर पूर्ण दगडात हे मंदिर आहे महादेवांचं, बघू शकताय तुम्ही। जबरदस्त। तुम्ही कधी आलाय काय ह्या मंदिरला? मस्त वाटतं, जबरदस्त वाटतं। आणि एवढी गार हवा आहे, थंड गार हवा, म्हणजे महाबळेश्वर नंतर हेच थंड ठिकाण असं म्हणता येईल। इतके वारं सुटलेलं आणि इतकी जबरदस्त। आणि बघू शकताय तुम्ही, दर्शन आमचं एकदम छान झालेलं आहे। आणि दगडाच्या ह्या बाजूला पण एक मंदिर आहे, बघू शकताय। श्री गणेश मंदिर आणि पार्वती मंदिर, गुहा टाईप आहे हे। मस्त आहे, जबरदस्त आहे। बघा इथं गणपतीची मूर्ती आहे छोटीशी, तुम्ही पण घ्या गणपतीचं दर्शन। त्याच्यानंतर बाजूला पार्वतीचं मंदिर आहे, बघू शकताय तुम्ही। एकदम छान आणि इतकं गार वाटते ना, एकदम असं भरपूर गार गार हवा आहे। आणि आतमध्ये पण मंदिरात किंवा आपण गुहेत गेल्यासारखं जातोय, तिथं पण एकदम गार वाटतंय, थंडगार। आणि बघू शकताय संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सूर्यास्ताची वेळ होती, तर सूर्य एकदम भारी असं दिसत होता। वातावरण एकदम मस्त झालेलं, बघू शकता। इथं मंदिराच्या आजूबाजूला ह्या कुत्रे झोपा काढतायत मस्त सुस्त, बघू शकताय तुम्ही। आणि वारं तर इतकं, म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल ते झेंडा कसं फडफडाला त्याच्यावरती। वारं एवढं जबरदस्त वारं, लई म्हणजे भयानक वारं। आणि आता इथं बघा सूर्य कसं खाली 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 जातोय बघा, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही पण बघा सूर्यास्त कसला भारी होतोय। म्हणजे 5च मिनिटात, आता सूर्य इतका वर दिसत होता, 5च मिनिटात एकदम 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 असं खाली जातो बघा, एकदम जबरदस्त। म्हणजे आम्ही वेळेवर गेलेलो तिथं, सगळं आम्हाला हे व्ह्यू अगदी बघायला मिळालं बघा। मस्त जातोय जातोय खाली, जातोय जातोय, थोडा 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 बघा। मस्त वाटलं, एकदम छान। म्हणजे असं आपण ठरवून पण नाही जाऊ शकत अशा वेळेला, तर आम्ही बरोबर ह्या वेळेत गेलेलो 6:30च्या दरम्यान। तर बघा सूर्य एकदम आता खाली गेलेला आहे, हो का, गेला का नाही खाली मस्त पूर्ण एकदम खाली गेलेला आहे सूर्य। तर इथं ह्या मंदिरामध्ये जर सोमवारी महाप्रसाद असतो, तर बघू शकताय ही महाप्रसाद बनवण्याची चूल त्याने मांडूनच ठेवलेली आहे। म्हणजे जर सोमवारी इथं महाप्रसाद असतो, त्यामुळं भक्तांची भरपूर गर्दी असते सातेरीला। एक पर्यटनाचं सुद्धा ठिकाण आहे हे। तुम्हाला कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ? माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।